हॅलो फ्रेंड्स, मी निशा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनल वैभवी स्टिचिंग क्लासेसमध्ये। तर आज आपण डायरेक्ट कपड्यावर कशी कटोरी ब्लाउज कटिंग करणार आहोत ते बघणार आहे। तर चला मग आपण शिकूया डायरेक्ट ब्लाउज पीसावर कसं कटोरी ब्लाउज कटिंग करतात ते। कटोरी ब्लाउज आहे आपलं 32 साईजचं। तर बघा, मी मेजरमेंट इथं लिहून ठेवलेले आहेत। पूर्ण उंची आहे 14 इंच, छाती आहे 32 इंच, शोल्डर आहे 10, बाही आहे 4 इंच, कमर घेर आहे आपला 28 इंच, पुढील गळा आहे 5.5 इंच, मागचा गळा आहे 8 इंच। तर चला मग कटिंग करायला सुरुवात करूया। हा आपला ब्लाउज पीस आहे। आपण याच्यावरच डायरेक्ट याच्यावरच आपण कटोरी ब्लाउजची कटिंग करणार आहोत। तर चला मग कटिंग करायला सुरुवात करूया। आपण डबल फोल्ड मध्ये घेतलेला आहे कापड। बघू शकता मी डबल फोल्ड घेतलेला आहे कापड। आता मी मेजरमेंट टाकणार आहे। आपली जी फोल्ड बाजू आहे त्या साइडने आपण घडीवर ठेवलेला आहे पीस। पूर्ण उंची आहे आपली 14 इंच, त्याच्यात अर्धा इंच एक्स्ट्रा टाकायची आहे। असं करून 14.5 इंच घ्यायचे आहे। आपल्याला पूर्ण तयार ब्लाउज पाहिजे 13.5 इंच। शिवल्यानंतर पूर्ण ब्लाउज होईल आपला 13.5 इंचावर तयार। 14.5 इंचावर मार्क केली आहे मी। त्यानंतर 5.5 आपण शोल्डर घेऊया। 10 इंच आहे, त्याच्यात आपण अर्धा इंच म्हणजे 10 इंच आहे, त्याचं निम्मे करायचे आहे, म्हणजे 10चं येईल 5 आणि त्याच्यात अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे आर्महोल 5.5 इंचावर। याच्याने काय होतं की आपल्या काखीत म्हणजे घोळ येत नाही आणि फुगाई पडत नाही। त्यानंतर आपली छाती आहे 32चा आहे 8 आणि त्याच्यात आपण 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेऊया। आता ही लाईन पण आपल्याला इथं जोडून द्यायची आहे। त्यानंतर आपल्याला कमर घेराचा चौथा भाग घ्यायचा आहे। कमर घेराचा चौथा भाग आहे 7 आणि त्याच्यात पण आपल्याला 2 इंच प्लस करायचे आहे। मी 2 इंच प्लस केले आहेत आणि प्लेट्ससाठी आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला ही लाईन अशी जोडायची आहे। हे बघा, मी ही लाईन पण इकडनं आखून घेतलेली आहे। आता ही लाईन आणि ही लाईन एकमेकांना जोडायची आहे। बघू शकता तुम्ही, जे बिगिनर्स आहेत, नवीन शिकत आहेत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आली आहे मी। खूप सोपी पद्धत आहे। तुम्ही माझ्या पद्धतीने ब्लाउज कटिंग करा, तुमचे शोल्डर वगैरे काहीच उतरणार नाही। आता इकडनं आपल्याला घ्यायचे आहे 1.5 इंच आणि डायरेक्ट आपल्याला मुंड्याला आकार द्यायचा आहे। बघा, आता मी पुढच्या मुंड्यासाठी आखून घेणार आहे राऊंड शेपमध्ये। जर का तुम्हाला याचा आकार जमत नसेल तर तुम्ही फ्रेंच कर्व पण घेऊ शकता। स्केल येते ती प्लास्टिकची, ऑनलाईन पण मिळून जाईल तुम्हाला। त्यानंतर इकडनं आपल्याला 2.5 इंच घ्यायचे आहे रुंदीमध्ये आणि लांबीमध्ये। आपला गळा आपल्याला पाहिजे तयार 5.5, तर मी 6.5 वर मार्क करणार आहे, कारण की आपला शोल्डर डाऊन मध्ये पण अर्धा इंच कटिंग मध्ये जाईल आणि जेव्हा आपण स्टिचिंग करूया तेव्हा पण आपलं अर्धा इंच याच्यात जाईल शिलाईमध्ये। तर मी एक्स्ट्रा देत आहे। त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे इकडनं 3 इंचावर मार्किंग करायची आहे गळ्याला। वरच्या साईडने 2.5, खालच्या साईडने 3। खालून आपल्याला गळा वस्त्रटच ठेवायचा आहे।
इंचावर मार्किंग करून गळ्याला शेप द्यायचा आहे. हे बघा मी शेप दिलेला आहे. त्यानंतर आपल्याला इकडनं पाव इंच घ्यायचं आहे खालच्या साईडने शोल्डर कडून घ्यायचं आहे. शोल्डर डाऊन करायचं आहे. मार्किंग त्याच्याने काय होईल की आपला शोल्डर उतरणार नाही आणि परफेक्ट आपली फिटिंग बसणार आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे इकडनं क्रॉस पट्टीसाठी 3 इंच. इकडनं पण आपल्याला घ्यायचं आहे 3 इंच. आता ही लाईन आणि ही लाईन आपल्याला जोडून घ्यायची आहे. एकदम लक्षपूर्वक बघा तुम्ही. एक वेळेस तुम्ही ही कटिंग शिकून जासाल ना तर तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही. इतकी सोपी पद्धत आहे. माझ्या पद्धतीने तुम्ही कटिंग करा. त्यानंतर आपण ना इकडनं 3 इंच घेतली आहे क्रॉस पट्टीसाठी. आता आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं आहे खालच्या साईडने. आता ह्याला पण आपल्याला असं सरळ लाईन आखून घ्यायची आहे. हे आपण जेव्हा शिलाई करू ना तेव्हा आपला म्हणजे हे कमी पडायला नको पाहिजे म्हणून मी एक्स्ट्रा अर्धा इंच घेत आहे क्रॉस पट्टीसाठी. तर ही लाईन आखून घ्यायची आहे आपल्याला. त्यानंतर थोडंसं इकडनं आपल्याला शेप देऊन घ्यायचं आहे. आता आपली कटोरी तयार आपल्याला पाहिजे 5 इंच. तर मी 5 इंचावर मार्किंग करून घेत आहे. त्यानंतर मधोमध पण आपल्याला 5 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे. आता इकडनं आपल्याला घ्यायची आहे 4.5. जे आपण शोल्डर डाऊन केले आहे तिकडनं आपल्याला अर्धा इंच सोडून इकडनं डायरेक्ट 4.5 इंचावर मार्किंग करायची आहे. त्यानंतर आपल्याला ही लाईन अशी राऊंड शेपमध्ये आकार द्यायची आहे. तुम्ही असं पण थोडंसं खालच्या साईडने पण जोडू शकता. छान वाटते आपली कटोरी आणि गळा पण छान येतो आपला. त्यानंतर आपल्याला इकडनं मोजायचं आहे हे किती येत आहे. आपल्याला इकडनं 2.5 इंचाचं अंतरावर ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आकार द्यायचा आहे. बघू शकता तुम्ही माझा 2.5 इंचावरच येत आहे बरोबर परफेक्ट. आता आपल्याला याची कटिंग करून घ्यायची आहे. मी आधी कटोरी कटिंग करणार नाही. आता आपल्याला इकडनं शोल्डर डाऊन केलं होतं ते तिकडच्या साईडने कटिंग करायची आहे. मी कटिंग केलेली आहे याची करून टाकली आहे याची कटिंग. आता ह्याला याच्यावर जसंच तसं ठेवून कटिंग करून घ्यायची आहे. अर्धा इंच सोडून आपल्याला कटिंग करायची आहे. तर मी हे असं ठेवून डायरेक्ट याच्यावर मांडून कटिंग करणार आहे. कटिंग करून घेते याची. त्यानंतर आपल्याला चौकोन बॉक्स तयार केला आहे आपण. त्यानंतर आपण राऊंड शेप देऊया.
कटिंग करून घ्यायची आहे. याची कटिंग झाली आहे. दुसऱ्या कापडावर कटिंग करायची आहे कटोरीची. ह्याला आपण मार्किंग करून घेऊया. आपल्याला ह्याला वाढवायची आहे याच्यात. त्यानंतर आपल्याला इकडनं 1.25 इंच घ्यायचे आहे.